दिनांक 11 फेब्रुवारी रविवार रोजी बीड शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या दर्गा हजरत शहनशाह वली रहमतुल्ला येथे दुपारी 3 वाजता डॉक्टर ज्योती विनायकराव मेटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालं। यावेळी मंचावर मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अब्दुल्ला कासमी, मौलाना जाकीर सिद्दीकी, माजी आमदार सिराज देशमुख, मोईन मास्टर, दर्गा हजरत शाही शावाली, ऊस कमिटीचे सचिव पठाण अयूब खान, फारूक पटेल, शेख निजाम, शेख शफीक भाऊ, जेतुल्लाह खान, नबील जमा, जहीर शाह कादरी, जलील खान पठाण, शेख पाशाभाई, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बीबी पाटील, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, अनिल घुमरे, सुहास पाटील, नवनाथ प्रभाळे आदी प्रमुख पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहनशाह वली दर्गा येथे संपन्न झाला। डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की स्वर्गीय आमदार मेटे साहेबांचं कार्य व त्यांचे स्वप्न मी पूर्ण करेन। यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संपादक कमरुल इमान खान यांनी केले। या प्रसंगी नगरसेवक अशफाक इनामदार, संपादक शेख अयूब खान, पत्रकार जावेद पाशा, सादिक अली, शेख सादिक, नबील जमा, हाफिज इनामदार, मुन्ना इनामदार, मतीन शेख, शेख शाकीर, शहाबाज कादरी, अजीम इनामदार, इरफान पटेल, शेख इलियास, हनीफ इनामदार हे उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांसाठी जेवणाची व्यवस्था शिवसंग्राम पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्याक शिवसंग्राम नेते शेख अखिलभाई, शेख कुतुबभाई, शेख अझहरभाई, शेख लालाभाई, अमजद पठाण, शेख आबेद अख्तर पेंटर, शकील खान, सलमान अली, अयूब पठाण, मोहम्मद गुलाब बागवान, मुजीब इनामदार, सय्यद अजमत अली, राजू पठाण आणि शेख रहीम नेता यांनी मेहनत घेतली। लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सौभाग्यवती व आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर ज्योतिताई मेटे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले या बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सिराजभाई देशमुख, गेल्या अनेक वर्षापासून या बीड शहरामध्ये सामाजिक काम करणारे आणि सातत्याने नगर परिषदेवर काम करणारे आमचे मार्गदर्शक मोईन मास्टर साहेब, बीड जिल्हा शिवसंग्रामची धुरा सातत्यपूर्ण वेळेची मर्यादा सांभाळून बोलायचं आहे, त्यामुळे फार न बोलता माझ्या अगोदर व्यासपीठावर ज्या मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचाच धागा पकडून मी पुढे बोलते। याच व्यासपीठावरून मला बहिणीची उपमा दिल्या गेली, त्यामुळे मी नक्कीच ही आपल्याकडनं अपेक्षा करते की जेव्हा तुम्ही मला बहीण म्हणता तेव्हा ये अपना तो उसूल है भाई, बहन को कभी खाली हाथ नहीं लौटाया जाता। यकीनन मैं कहती हूँ कि आप मुझे खाली हाथ नहीं लौटाओगे। मेटे साहेबांच्या या जिल्ह्यातील योगदानाबद्दल, महाराष्ट्रातील त्यांच्या स्थानाबद्दल अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातनं भावना व्यक्त केल्या। महाराष्ट्राला एक संपन्न सांस्कृतिक वारसा आहे आणि त्याला बीड जिल्हा देखील अपवाद नाही। परंतु आपण जसं मगाशी निजामबाईंनी सांगितलं की कुणी किती निधी दिला, किती वेळा उद्घाटन सोहळे झाले, परंतु काम पूर्णत्वास गेलं का, याच्या जरी तपशिलात नाही जायचं ठरवलं तरी आपल्याला हे नक्कीच लक्षात येईल की बीडला देखील एक संपन्न सांस्कृतिक वारसा आहे। मग इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचं म्हणा किंवा मातब्बर समाजसेवकाची ही भूमिका असली पाहिजे की आपल्या जिल्ह्याचा, आपल्या परिसराचा हा संपन्न सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे। आणि याच मनोभूमिकेतून साहेबांनी कंकालेश्वर देवस्थान असेल किंवा हजरत शहनशाह वली दर्ग्याचं काम असेल, यासाठी साहेबांनी पुढाकार घेतला। मला वाटतं मोईन मास्टर साहेबच बोलले की साहेबांच्या जाण्यानंतर शिवसंग्रामचा प्रत्येक मावळा जे काम करतोय त्याला सलाम केला पाहिजे। खरोखरच मी त्याला सहमत आहे। हे एकट्या दुट्ट्याचं काम नक्कीच नव्हतं। ज्या तडफेने, ज्या उमेदीने शिवसंग्रामचा प्रत्येक मावळा उभा आहे आणि काम करतोय, त्यातूनच आम्हाला ही हजरत शहनशाह वली दर्गासाठी साहेबांनी जी स्वप्न पाहिलेली होती ती स्वप्न पूर्ण करण्याची आम्हाला ताकद मिळाली आणि आम्ही पुढे जाऊ शकलो। हमें नाज है अपने शौहर पर और हम इतना ही नहीं कहते हैं,
साहब ने कुछ ख्वाब देखा था हजरत शहंशाह वली दरगाह के लिए, और हमें खुशी इस बात की है कि अल्लाह ताला ने इसे कबूल भी फरमाया और आज का दिन हमें देखने मिळा. मुस्लिम समाजासाठीच साहेबांनी काम केलं किंवा मराठा समाजासाठीच काम केलं असं आपल्याला साहेबांवरती कुठलेही लेबल लावता येणार नाही, हे मी व्यासपीठावरच्या प्रत्येक मान्यवराची माफी मागून सांगेन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि याचा उल्लेख देखील झाला की साहेबांनी जर सामुदायिक विवाह सोहळ्याचं काम केलं असेल, म्हणजे आमचं लग्न देखील आम्ही सामुदायिक विवाहामध्ये केलं होतं 1998 मध्ये. त्याचबरोबर म्हणजे निजामबाई त्यावेळेस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. मग इस्तेमाई शादिया असतील, मुस्लिम समाजातील मुलींसाठी वसतिगृहाचं काम असेल, मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये बोरची कामं असतील, पाण्याच्या टाक्या देणं असतील, सिमेंट रस्ते असतील, या सगळ्या गोष्टी साहेबांकडे स्थानिक नगर परिषद म्हणा किंवा ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा तिची सत्ता नसताना केलेल्या आहेत. हे केवळ आणि केवळ मेटे साहेबच करू शकतात. हे आपण साहेब गेल्यानंतर म्हणतो आहोत. दुर्दैवाने साहेबांनी केलेल्या चांगल्या कामांचा पाढा वाचण्याची वेळ माझ्यावर येते आणि ऐकण्याचीही वेळ माझ्यावर येते, तेव्हा स्वाभाविकच मलाही प्रश्न पडतो की ही माझी अशी ताकद कोणती आहे की जी मला पुढे जाण्यासाठी भाग पडते आहे. त्याचं उत्तर आज माझ्यासमोर इथे बसलेले सगळ्या मोठ्या संख्येचे तुम्ही माझे बांधव देता. तुमची साहेबांप्रती असणारी आस्था आम्हाला शिवसंग्रामला पुढे घेऊन जाण्यासाठी भाग पाडते आहे. आपण हा शहंशाह वली दर्गाचा परिसर पाहिलेला आहे. या परिसराचं सुशोभीकरण करणं किती गरजेचं आहे हे जाणूनच या कामामध्ये आपण या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे. इथे सार्वजनिक प्रसाधनगृहाचं येथील दर्गा शहंशाह वली येथे 2,15,00,000 रुपयाचा जे विकास कामाचं आज उद्घाटन झालेलं आहे. माननीय ज्योतिताई मेटे यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे. आज हे कार्यक्रम संपल्यानंतर ताईंची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहे. ताई, स्वागत आहे आपलं. आज जे विकास कामाचं उद्घाटन झालेलं आहे याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? जे मुळात साहेबांनी या परिसरातील विकास कामच नव्हे तर या परिसराचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं महत्त्वाचं काम केलं. म्हणजे विकास कामं तर सगळेच लोकप्रतिनिधी करतात, परंतु आपला परिसर, आपलं गाव, आपला जिल्हा याचा सांस्कृतिक वारसा जतन करणं पुढच्या पिढीसाठी खूप गरजेचं असतं आणि ते काम साहेब करायचे याचा मला अतिशय आनंद होतो. आज साहेब आपल्यामध्ये दुर्दैवाने नसले तरी देखील साहेबांनी हजरत शहंशाह वली दर्गाच्या विकास कामासाठी पर्यटन विभागाकडून जे काही आराखडा मंजूर करून घेतला होता त्या आराखड्यातील कामांचा आज भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. आणि या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मी आपणा सगळ्यांना हे सांगू इच्छिते की साहेबांनी या हजरत शहंशाह वली दर्गाच्या म्हणजे गेल्या त्याला आपण म्हणू शकू की अनेक शतकांचा इतिहास असलेलं हे वैभव जपण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आज पूर्ण शिवसंग्राम परिवार त्या सज्ज झालेला आहे. याचा देखील मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने खूप आनंद होतोय. आज स्टेजवर सर्व पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. हे बघून आपली काय प्रतिक्रिया? एकतर शिवसंग्रामच्या अल्पसंख्याक आघाडी आणि मी स्वतःही या सगळ्यांना विनंती केली होती की हजरत शहंशाह वली दर्गाच्या हा विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होता. म्हणजे हा काही मेटे साहेबांनी आणलेल्या कुठल्या कामांचा भूमिपूजन सोहळा नव्हता. त्यामुळे ज्या समाजातून हजरत साहेब इथे आलेले आहेत त्या सगळ्या समाजातील मान्यवरांची इथे उपस्थिती असणं ते गरजेचं होतं आणि या सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थिती दर्शवली. ही मी आपण म्हणेन की भारतासारख्या खंडप्राय देशातील सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. मुस्लिम समाज याचे लोक इथे उपस्थित होते, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे पुढे भविष्यामध्ये आपल्याला? साहेबांनी जात पात पंथ याचा कुठलाही अडसर न ठेवता काम केलेलं आहे. म्हणजे मी माझ्या मनोगतातही सांगितलं, काही वक्त्यांनी सांगितले की साहेबांनी इस्तेमाई शादिया ज्याला आपण सामुदायिक विवाह म्हणतो ते केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेबांनी विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर देखील मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर देखील वाचा फोडलेली आहे. त्यामुळे इथे मुस्लिम किंवा हिंदू असा भेद न करता परिसराच्या विकासासाठी सर्व समाजाने एकमेकांसोबत राहायला हवं एवढीच मी अपेक्षा करेन.